गुड मॉर्निंग फॅमिली, यूट्यूब फॅमिली. कारण का आज संडे आहे. आमचा संडेचा दिवस असा आरामशीर असतो, कारण का जास्ती काम नसतं संडेला. मग मी झाडं वगैरे काढली, तिथं पाणी वगैरे टाकलं आणि आमच्या किचनमध्ये पण पाणी, कारण तिथं पक्षी येतात, चिमण्या वगैरे खायला येतात. त्यांना चिमण्यांना तांदूळ वगैरे ठेवले वगैरे. त्याच्यानंतर मग मी सगळं आवरलं. मग आम्हाला बाहेर जायचं होतं, मग बाहेरची तयारी करायला लागली होती. नंतर माझे ब्लॉग बघा, आज ब्लॉग नक्कीच मी बनवणार आहे. नवरोबाचा उद्या वाढदिवस आहे. 200-300 रुपयाचा ट्रे शर्ट घेऊन येते, म्हणजे खुश होईल तो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हेलो, अरे का क्या हुआ? एक मिनट रुको. क्या बोल रहे हो? कितने 2 दिन? ठीक है. चल, हाँ चलो. किती मस्ती आहे बघा. टाकणार आहे का तू? कट कर बाबा. ये कसं आहे आमच्या दोघांचे मॅचिंग ड्रेस. आम्ही चाललो कुठे? कर्जतला. आत्ता कुठे चाललोय? आता चाललोय चौकामध्ये, आमच्या गोरपडे चौकामध्ये. बाय. हा, आता तुम्हाला ह्या जायच्याच टायमाला सुचलं सगळं. नंतर ऊन किती आहे बघा बाहेर. कुठे साईन करायचे आणि का म्हणून साईन करू मी? आणि तुम्ही माझ्या बँकेतनं पैसे काढले तर मग सही मी कोणाला पण देत नाही. माझी सही मला भीती वाटते. आजकाल काही फ्रॉड होता सही दिली का. म्हणून मित्रांनो, कोणी कोणाला सही देऊ नका. नवरा असो या बाहेरचा कोणी असो. ओके, झालं का? मी नाही सही करत. हे जबरदस्ती सही करायला लावतायत मला. हॅलो, लिप परत बंद झाली. या पटकन यो. आता ऊन, एवढं उन्हात जायचं. कोण माग लागलं जावा. अहो, प्लंबर आज किती वर्ष आहे? 24 आहेत ना, त्यांना बोलतो नाही येतात. गडबड होते. ऊन बघा आज किती बाहेर. आणि तिथे आमच्या इथे ना एक शाळा बनते, कॉलेज, म्हणजे पहिली ते 12वी पर्यंत. हा माझा भागचा आहे, मनसेचा कार्यकर्ता. त्याला काहीतरी काम होतं त्यांची बहीण राहते तिथे. मग आम्ही त्याच्या इथे गेलतो. मग तिथे बसलो वगैरे, गप्पा गोष्टी केल्या त्यांच्या बहिणीशी. आणि नंतर मग आम्ही थोड्या वेळाने अरे भाईजान, दुसऱ्याच्या शुभेच्छा ना. आताच नाही, आता 28 तारखेला टीव्ही बघायचं, झोपायचं. आंबे कधी पाठवणार इकडे? आंबा पाठवायला कोण नाही, यांना आंबा घटायचं नाही. आंबा एवढ्या मोठ्या कायदा घालताय. मग एकच आंबा आलाय, बाकीच्या चुलतीचं आंबा होतं ना, ते पण नाही आले का आम्हाला पाठवून द्या. पाठवून द्यायला कोण नाही. यायचं, खायचं आणि जायचं. पाठवून असं कुठं असतं? एवढं आंबा नाही. मंदिरातली पहिली. हा माझा सगळ्यात लाडका भाचा आणि ही त्यांची बहीण. एवढे भारी भारी जॉब येतात. आता आम्ही निघालो वापस. 1 वाजला असेल आम्ही निघालो. मग त्या दवाखान्यात गेलो, कारण का त्यांना खूप पित्त होतं म्हणून आम्ही दवाखान्यात गेलो. त्यांनी चेक वगैरे केलं. मग आम्ही मेडिकलमध्ये जाऊन औषध गोळ्या आणलं. परत आम्ही रिटर्न घरी आलो. तर घरी बघा ऊन, बघा ऊन किती भरपूर ऊन पडले. ऊन किती लागतं.
इथे आले लिफ्टच्या इथे. मग आम्ही घरी आलो. मग मी इडली डोसा वगैरे आणलेला बाहेरनंच, कारण का खूप ऊन होतं त्याच्यामुळे मी जेवण. त्या कबुतरांनी परत गॅलरीत घाण केले. हे बघ इथे येऊन बसलेत. पित्तावरच्या गोळ्या आहेत या सगळ्या. पित्त झाले. ही बॉटल एक असली काय माहिती, औषध दिले डॉक्टरने. आता बघू फरक पडतोय का नाही तुम्हाला. आता खाल्ल्यावर कळत काय सांग. 17 डॉक्टर केलं त्याच्या हे डोसा. आम्ही आता बाहेरनच जेवण आणले, कारण का आता किती वाजले तो 2:30. हां आता 2:30 वाजलेत. आम्ही काकूच्या इथं गेलो तिथंच आम्हाला खूप टाईम झाला, त्याच्यामुळे आम्ही डोसा आणला. आणि का अजून काय आहे, चटणी आणि हा मेंदू वडा आणि सांबार. या जेवायला. आम्ही आता हे जेवणार आहे ना, आराम करणार आहे. मग नंतर बघू कुठे जायचंय बाहेर. ओके. आता शर्ट घातलाय कसा दिसतोय. आता आम्ही चाललोय कर्जतला फिरायला. आता वाजले 4. थोड्या वेळ झोपलो, आराम केला आणि आता आम्ही चाललोय कर्जतला फिरायला. तिकडे गेल्यावर आम्ही व्हिडिओ बनवणार आहे, नक्की बघा पुढे. ओय चष्मा चांगलं वाटतंय. अरे आवरा ना पटकन. नुसती एक नंबर. आता किती वाजले, 4:20 झाले. मला 5 मिनिटात आवरते आणि ह्या माणसाला अर्धा तास लागतो आवरायला. आणि मला म्हणतात मला थांब जरा, आराम करू दे, झोपू दे जरा वेळ आणि मग जाऊया. आता किती वाजले ना ते का, हे बघा 4:20 होत आले. जायचं का. आजचा अर्धा रविवार तर असंच गेला. काय करते थोडंच का. Soundtrack with ad-free music listening and offline downloads on Spotify. तेच तू जा ना तिकडं. लोकेशन कसलं भारी वाटते. घेतलंय गरज. कसलं भारी दिसतंय. मंदिराचं हे झूम ये. अंजली असं तरी कर. ए तू इकडे बघ रे.
हे बोल ना गाऊ गाणं बोल देवाच बोल बोल के हम नहीं आएंगे बार बार बाहें गले में डाल के हम रोले सारे सार आँखों में ये प्यार की कुठे चाललेस आता बदलापूरला घरी आता आम्ही वापस निघालोय रिटर्न. तुझी लाजच घालवते मी माझ्या व्हिडिओ मध्ये तुलाच घेणार आहे जास्ती. काका लाईटच चालू केली. आमचा हा पोरगा आहे ना खूप लास्ट व्हिडिओ काढताना. आता आम्ही आलो एका ठिकाणी एक हॉटेल आहे छोटंसं म्हणजे तर नाश्ता वगैरे केला. सँडविच मागवलेले सुकी भेळ मागवले. हा बघा व्हिडिओ काढते तर कसा लाजतोय पण आम्हाला सुकी भेळ आणली. मग सुकी भेळ सँडविच वगैरे खाल्लं. परत आम्ही घरी निघालो जायला. मग त्यांना सोडलं त्यांच्या इथं भाच्याला आणि भाचीला आणि दुसरी भाची ती दुसऱ्या ताईची मुलगी तिला पण सोडलं. मग आम्ही घरी येत होतो पण आमच्या इथली लाईट गेलेली. मग नंतर आमचा आजचा दिवस असा गेला. खूप छान गेला माझ्या भाच्यांबरोबर. लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला